नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी चौथ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे। दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे। नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिलेली आहे। नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला मागील काही वर्षांमध्ये अनेक अडचणी आल्या आणि प्रकल्प रखडलाय। याबाबत खासदारपदी निवडून येताच राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली। त्यामध्येच रेल्वे शिर्डी मार्गे होणार की संगमनेर मार्गे असा प्रश्न होता। मात्र खासदार वाजे यांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच मार्गाने कार्यान्वित होईल असं आश्वासन करण्यात आलं। दरम्यान महारेलच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आराखड्यामध्येच म्हणजेच DPR मध्ये नारायणगाव येथील GMRT आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालवली जाणारी जायंट मूव्हमेंट रेडिओ टेलिस्कोप या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता। मात्र ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच आता नव्याने आराखडा बनवण्याच्या कामाला खासदार राजाभाऊ वाजे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आता मान्यता देण्यात आलेली आहे। नारायणगाव येथील GMRT प्रकल्प याला वळसा घालून नव्याने रेल्वे मार्गाचा DPR बनवला जातोय। शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये नवा DPR हा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली। महारेलने बनवलेल्या DPR मध्ये नारायणगाव येथील GMRT मधून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता। मात्र नव्याने तयार होत असलेल्या DPR मध्ये GMRT ला वळसा दिला जाणार आहे। यामुळे 50 ते 60 किलोमीटर एवढं अंतर वाढण्याची शक्यता आहे आणि अर्ध्या तासाचा वेळ देखील वाढणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या बैठकीमध्ये मंत्री म्हणाले की या पंचवार्षिक काळामध्ये देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे। त्यामुळे या प्रकल्पाला देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। दरम्यान खासदार वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प आता सकारात्मक पद्धतीमध्ये आहे। तर मग अशा पद्धतीनं पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प आता कधी पूर्ण होणार, तर तो लवकरच पूर्ण होणार असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।